शेतकरी मित्रांनो, हे डिलावल कंपनीचं मिल्किंग मशीन आहे. हे डबल बकेट मशीन आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो याची कार्यपद्धती. खूप काही किचकट मशिनरी आहे याच्यातला भाग नाही. अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे. आणि इथे तुम्ही बघत आहात, हे जे तुम्ही नळ्या बघताय हे साधारण 12 वर्ष झालेली आहेत. तरी सुद्धा नळ्या खराब झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे तो शेतकरी खूप समाधानी आणि सुखी आहे. कारण पुन्हा पुन्हा खर्च नाही आहे. याला लायनर म्हणतात मित्रांनो. हे जे काळसर दिसत आहे ना, यांनाच तेवढी चेंज करायची गरज पडते. बाकी याला विशेष काही खर्च नाही आहे. डिलावल कंपनी ही नामांकित कंपनी आहे. मशीन जरा थोडं महागडं मिळतं याचं, पण नंतर लाईफ टाईम टेन्शन राहत नाही. कारण की मेंटेनन्स जास्त नाही आहे. फक्त आपलं लायनर बदलावं येतात. आता हे तुम्ही हे जे बघताय याच्याने लेवल समजते आपल्याला. जेव्हा गाईचं दूध सुरू होतं त्यावेळेस तो पंप वर आलेला दिसतो. आणि हे आपलं आहे मशीन. मित्रांनो, हे पूर्ण एक सोपी सिस्टीम आहे. जेव्हा तुम्ही इथं गोठ्याला प्रत्यक्ष भेट देणार त्यावेळेस तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. म्हणून प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ऑइल हां ऑइलचं फक्त आपली जी हे असतं ना, हां हां लेवल फक्त एवढी लेवल ठेवावं लागतं ऑइलचं, बस बाकी काही ती नाही. मेंटेन ठेवायची. ती मेंटेन ठेवायची. बाकीच्या याला वेगळं विशेष मेंटेनन्स काही विशेष नाही. maintenance मोटर जळणं वगैरे असं तरी काही झालेलं नाही. मोटर जळणं ते ऑटोमॅटिक आहे सगळं. मोटर जळणारच नाही. हां हां आज 12 वर्षामध्ये जळली नाही मोटर. 12 वर्षामध्ये तुम्हाला काही वेगळा फक्त ऑइलचाच करतो याच्यावर. फक्त ऑइलचं करतं. बरोबर. आणि हे खाली कसलं ऑइल आहे हे खराब ऑइल निघालाय. ते आपोआप काढता का ते? ऑटोमॅटिक निघतं ते. ते नंतर मग फेकून द्यायचं त्याला. फेकून द्यायचं. बरं बरं. फक्त आणि हे जे ऑइल आहे म्हणजे कोणतं ऑइल आहे? काही कंपनीचं काही नाव तसं काही? कंपनी डिलॉर कंपनीचं भेटतं ऑइल. ते सहज सहज उपलब्ध होतं का? कंपनीकडून मागवावं लागतं. बरं बरं बरं. जे ऑइल आहे ते हो. बरं. तर अतिशय सोपं आणि सोयीस्कर आहे मशीन. शेतकरी मित्रांनो, मिल्किंग मशीन अतिशय वापरायला सोपं आहे. त्याचं मेकॅनिझम अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये खूप काही शिक्षणाची गरज आहे किंवा खूप काही समजायला पाहिजे असं काही नाही. जशी आपली घरातली छोटीशी मोटर आहे त्या पद्धतीचे याचं मेकॅनिझम आहे. आणि वापरायला पण खूप सोपं आहे. बाकी तुम्ही समोर बघतायत हे त्याचं ऑइलचा याचा खर्च राहतो तेवढा. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा मिल्किंग मशीन जे आपण मशीनच्या स्थळामधून दूध व्हॅक्यूमने खेचलं जातं, तर हा असा प्रेशर एवढा मेंटेन ठेवावा लागतो. ते पण खूप सोपं आहे. आणि जर प्रेशर जास्त झाला तर याच्याने गोल फिरवून त्याला ॲडजस्ट करता येतो. म्हणजे हा बघा तुम्ही तो काटा बघताय तो सेंटरला ॲडजस्ट व्हायला पाहिजे. आणि इथून ही पाईपद्वारे तो व्हॅक्यूम इथं वरच्या कनेक्शनला इथं दिलेला असतो. त्याच्यामुळे याच्याने प्रेशर व्यवस्थित मेंटेन होतो. स्थळांना इजा पण होत नाही आणि काहीच अडचण राहत नाही.